श्री अधिक मास महात्म्य अध्याय 9. उपवासाचे फळ. ओम श्री परमात्मने नमः. श्री गणेशाय नमः. माता लक्ष्मीने नारायणांना विचारले, हे प्रभू, नागराजाच्या आज्ञेप्रमाणे त्या सावित्रीच्या पतीने पुढे अन्नदान केले. सावित्रीप्रमाणे तोही भगवंताच्या नामस्मरणात रंगून गेला. नागराजाच्या आशीर्वादाने त्यांना खूप धन मिळत राहिले. इतकेच नव्हे तर शेवटी प्रभूचरणांशी स्थान मिळाले. खरे ना? होय देवी, होय. हे असेच झाले, कारण मी माझ्या भक्तांचे नेहमी कल्याणच करतो. मग हे जगन्नाथा, आता आपण मला अधिक मासातील उपोषण व्रताचे महत्त्व सांगणारी कथा सांगा. लक्ष्मीने प्रार्थना केली. तेव्हा नारायणांनी तिला जी कथा सांगितली तीही अशी. नर्मदा नदीच्या काठावरील महिष्मती नावाच्या एका नगरीत एक स्त्री राहत होती. दुर्दैवाने ती विधवा होती. त्या अभागिनीचे नाव होते चंद्रिका. चंद्रिका आपल्या सत्कर्माने आपल्या दुर्दैवावर मात करत होती. ती नेहमी भगवत भक्ती करत होती. अधिक महिन्यातही तिने स्नान, दान, पूजन, स्मरण इत्यादी कर्मे, व्रतेही मोठ्या निष्ठेने केली होती. असाच एक अधिक मास आला आणि चंद्रिकेच्या मनाने घेतले की आपण या महिन्यात कडक उपवासाचे व्रत करायचे. ती नुसते बोलून ठरवून थांबली नाही, तर तिने खरोखरच ते व्रत निष्ठेने पूर्णत्वाकडे नेले सुद्धा. मात्र या कडक उपवासाचा तिच्या शरीरावर परिणाम झाला. ती अधिक थकली. तिला धड चालताही येईना. आणि ह्याचा परिणाम म्हणून की काय, व्रताच्या शेवटच्या दिवशी ती नर्मदेहून स्नान करून येत असताना रस्त्यातच कोसळली. नारायणा, प्रभुदेवा, तिने देवालाच हाक मारली. तो आवाज ऐकून जवळच्या झोपडीतून एक म्हातारी बाहेर आली. ती धावत पुढे आली. तिने चंद्रिकेला सावरले, आधार दिला, थोडे पाणी पाजले आणि तिला नीट उठवून बसविले. तिच्या चेहऱ्याकडे पाहत ती म्हातारी म्हणाली, अगो चंद्राबाई, काय ही दशा झाली तुमची? मला ओळखले का? तेव्हा त्या म्हातारीच्या सुरकुतलेल्या चेहऱ्याकडे पाहत चंद्रिकेने कबुली दिली, नाही ग म्हातारे, कोण तू? मी काही तुला ओळखले नाही. आता तूच सांग, कोण तू? तेव्हा ती म्हातारी म्हणाली, चंद्राबाई, फार फार वर्षापूर्वी, म्हणजे तुमचे मालक असताना मी तुमच्या घरी धुणी भांडी करायला येत होते. आता पटली ना ओळख? ते जाऊ द्या. पण ताई, पण तुमची ही अवस्था कशी झाली? तुमच्या पोटाला काही मिळत नाही का? मिळते ना, पण मीच खात नाही, चंद्रिका म्हणाली. का? तुमचे काही व्रत आहे का? म्हातारीने विचारले. अगं, सध्या अधिक मास आहे ना, म्हणून मी महिनाभर कडक उपवासाचे व्रत करीत आहे. गेल्या महिनाभरात मी कणभरही अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे मला हा असा थकवा आणि चक्कर आली आहे. चंद्रिकेने स्पष्टीकरण दिले. अगं बाई, तू येडी का खुळी? अगं, पोट जाळून कधी देव भेटतो की काय ग? चला, झोपडीत चला आणि 4 घास खाऊन घ्या, वाईच बरे वाटेल, म्हातारी म्हणाली. नको आजीबाई. अगं, आज माझ्या व्रताचा शेवटचा दिवस आहे. मी व्रतभंग कसा करू ग? अगं, मी जर उपवास मोडला, अन्नग्रहण केलं तर देव नाराज होईल. मला व्रताचं पुण्यही मिळणार नाही. सारे कष्ट, सारी पुण्याई वाया जाईल, चंद्रिका म्हणाली. बाई, तुझे पुण्य वाया जाऊ नये असे तुला वाटते ना? मग असे कर. माझ्या हातून कधीच कसलं जप तप पुण्यकर्म घडलं नाही आहे. आमचे काय, मी पडले ही अशी पापी. तुझे पुण्य मला दे आणि मला पावन कर. म्हातारी हे असे काही मागेल असे चंद्रिकेला जराही वाटले नव्हते. पण तिने मनोमन विचार केला की उपवासाचे पुण्य तर आपल्याला मिळेलच, वर त्या पुण्याचेही दान केले तर काय, अधिकस्य अधिक फलम. तिने स्वतःला सावरले, उभी राहिली. तिने म्हातारीच्या जवळचा पाण्याचा तांब्या हातात घेतला. हातात पाणी घेतले आणि घे तुळसा घे. मी महिनाभर केलेल्या उपवासाच्या व्रताच्या पुण्याईतले 1 दिवसाचे पुण्य मी तुला देते. पुरुषोत्तमाच्या साक्षीने घे, हात पुढे कर. असे म्हणून तिने ते पाणी त्या म्हातारीच्या हातावर सोडले मात्र, आणि त्याच क्षणी तिचे वार्धक्य एका क्षणात दूर झाले. एक नव्या तेजाने तिची काया उजळली. तोच आणखी एक आश्चर्य घडले. स्वर्गातील एक विमान घेऊन काही देवदूत धरणीवर आले. त्यांनी तुळसाला वंदन केले आणि तिला सन्मानपूर्वक त्या दिव्य विमानात बसविले.
मग देवदूताने चंद्रिकेला नमस्कार करीत म्हटले, बाई, तुम्ही खरंच पुण्यवान आहात. आज केवळ तुमचे 1 दिवसाचे पुण्य या तुळसाला दानात मिळाले आणि त्याच्याच पुण्याने तिचा उद्धार झाला. देवाने तिला स्वर्गलोकात न्यायला विमान पाठविले. धन्य आहात तुम्ही. तुळसाला घेऊन जाणाऱ्या त्या विमानाकडे पाहत असताना चंद्रिकेच्या मनात असा विचार येत होता की माझ्या उपवासाच्या 1 दिवसाच्या पुण्याईने तुळसा उद्धरली तर माझे काय? मी तर 1 महिनाभर व्रत केले, उपवास केला आणि देवाचे नामस्मरण केले, तरीही मला मात्र न्यायला विमान का बरे आले नाही? अनेक वेळा विचार करूनही चंद्रिकेला पटेल असे समाधानकारक उत्तर मिळालेच नाही. असे 4-5 अधिक मास आले आणि गेले. पुढे जो अधिक मास आला त्याच वेळी चंद्रिकेने तीर्थयात्रेचे पुण्य पदरी पडावे म्हणून काशी यात्रेला जायचे ठरविले. त्यामागे काशीला जावे, गंगास्नान करावे, काशी विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे आणि पुण्य जोडावे हा मानस होता. एकदा ती काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडताच एक मुलगा समोर आला. त्याने चंद्रिकेला वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, मला ओळखलत? एक मुलगा पुढे येतो काय, पाया पडतो काय, ओळखा मागतो? नाही बाळ, मी तुला ओळखले नाही. अरे कोण तू? तुझा आणि माझा संबंध काय? भांबावलेल्या चंद्रिकेने त्याला विचारले. तेव्हा चंद्राबाईच्या डोळ्यात पाहत तो मुलगा बोलू लागला, चंद्राबाई, मीच मागच्या जन्मी तुम्ही दिलेल्या 1 दिवसाच्या पुण्याईने उद्धरलेली तुमची मोलकरीण तुळसा. काय? तू आणि तुळसा? चंद्रिकेने विचारले. होय, मीच तुळसा. त्या जन्मी तुम्ही ते पुण्याचं दान दिलत. त्याच्या जोरावर मी काही दिवस स्वर्गसुख उपभोगले आणि ह्या जन्मी या पवित्र नगरीत मुलगा म्हणून जन्मास आलो. इथे येणाऱ्या लोकांना मी वाट दाखवतो. बाळ, अरे मी इतके जप-तप केले, व्रतवैकल्ये केली आहेत, आता तरी मला ईश्वराच्या भेटीची वाट दाखव रे, असे त्याला म्हणावे असे वाटत असतानाच काशीनाथाने हस्तसंकेत केला. त्या काशी विश्वनाथाकडे पाहत चंद्रिका कळवळून म्हणाली, देवा, तू काही मला न्यायला येत नाहीस ना? ठीक आहे, मग आता मीच तुझ्याकडे येते. चंद्रिकेने काशी विश्वनाथाला तिथूनच दंडवत घातला, तो शेवटचा. मग त्या महान तपस्वी चंद्रिकेच्या स्मरणार्थ काशीनाथाने तिथे एका शिवपिंडीची स्थापना केली. आयुष्यभर त्याने स्थापन केलेल्या त्या चंद्रेश्वराचे दर्शन घेतले आणि त्याची सेवा केली. अधिक मासातील उपवास आणि व्रताच्या पुण्याईने तुळसा, चंद्रिका आणि काशीनाथ यांचे कसे कल्याण झाले ही कथा लक्ष्मीला सांगून विष्णू म्हणाले, देवी, अजूनसुद्धा लोक मोठ्या आदराने आणि नितांत श्रद्धेने ह्या चंद्रेच्या लिंगाचे दर्शन घेतात. देवी, उपवासाच्या व्रताचा महिमा तर तू ऐकलासच. आता मात्र देवी, मी तुला अधिक महिन्यातील मौन भोजनाचे महत्त्व काय आणि कसे असते ते सांगणार आहे. तो सर्व भाग तू नीट लक्ष देऊन ऐक. तर मंडळी, इथेच आपला अधिक मास महात्म्य अध्याय 9 समाप्त होतो. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.